नमस्कार, मी गोपाल चव्हाण। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी आणि 8वीसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य उत्तीर्ण करणे बंधनकारक केलेले आहे। पास न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही याबाबतचा शासन निर्णय डिसेंबर 2023 ला निर्गमित झालेला आहे, परंतु 29/2/2024 ला याबाबतची अधिसूचना परिपत्रक संचालकांचे निर्गमित झालेले आहे। इयत्ता 5वी व 8वी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचे हे परिपत्रक आहे। त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी हे परिपत्रक आहे। या परिपत्रकानुसार स्वरूप, कार्यपद्धती आणि बदल कोणकोणते झालेले आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्यांदा तुम्ही या चॅनलवर आलेले असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करा। फेब्रुवारी 2024 ला संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। त्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नवे शैक्षणिक धोरण लागू करायचे असेल तर गुणवत्ता दृष्टीने पहिली पासून ते 8वी पर्यंत नापास करण्याचे लक्षात आल्यावर शालेय शिक्षण विभाग यावर्षीपासून 5वी ते 8वीच्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा घेणार आहे। त्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची परीक्षा होणार आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व शाळांना हा नियम लागू असेल आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत अनुत्तीर्ण करता येत नव्हते, मात्र विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्याची सक्ती या कायद्यात होती। त्याकडे बहुतांश विषयामध्ये कच्चा राहू लागला। त्याची गुणवत्ता थेट 9वीच्या वार्षिक परीक्षेत होऊ लागल्याने तिथे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरत होता। आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करावे लागणार आहे। यात गुणवत्तेला अधिक प्राधान्य आहे, म्हणून शालेय शिक्षणात 2 टप्प्यावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे। त्यासाठी सुधारित नियमानुसार इयत्ता 5वीच्या वर्गापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल। इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत वर्गात वयानुरूप प्रवेश देताना 5वीच्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील। बालक ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या वर्गात प्रवेश मिळणार नाही। बालक ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या बालकाला 5वीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल। 5वीला परीक्षा देत त्याची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे। त्यामुळे शिक्षक आणि पालक या दोघांचीही शैक्षणिक जबाबदारी वाढणार आहे। याबाबतची या संबंधीची अधिसूचना नुकतीच जारी झालेली आहे। नापास झाल्यास फेरपरीक्षा विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात जाण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करता यावी, म्हणून प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे। विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर अशा बालकांना संबंधित विषयासाठी शाळेला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन द्यावे लागेल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत त्याची पुनर्परीक्षा घ्यावी लागेल। विद्यार्थी पुनर्परीक्षेत नापास झाले तर त्याची 5वी किंवा 8वी वर्गात असेल तसे ठेवता येईल, मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकण्यात येणार नाहीये। पहिलीपासून परीक्षाच नाही असा समज झाला होता, परंतु प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वकष मूल्यमापन झाले पाहिजे। त्यामुळे 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षा सुरू होणार असेल तर त्यांचे स्वागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासविषयक गांभीर्य रुजेल आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढ होण्यासाठी मदत होईल। नंदकुमार सागर, अध्यक्ष मुख्याध्यापक महामंडळ पुणे यांनी हे मत व्यक्त केले आहे। शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद 5वी ते 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करणार आहे। 5वी आणि 8वी हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत। त्यामुळे त्या कळलेल्या गोष्टी व्यक्तिगत समजल्या आहेत की नाही याची पडताळणी होण्याच्या दृष्टीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलेले आहे। वर्ग 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची वर्गोन्नती कशी करायची, त्यांना पुढच्या वर्गामध्ये कसे पाठवायचे। एकतर 2 महिन्याच्या आतमध्ये जर तो विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याची फेरपरीक्षा 2 महिन्याच्या आतमध्ये घ्यावी लागेल, हे एक निकष आहे। त्यानंतर इयत्ता 5वी इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। इयत्ता 5वीसाठी प्रति विषय किमान 18 गुण म्हणजे 35% गुण प्राप्त केलेले आवश्यक असणार आहे। तर इयत्ता 8वीसाठी प्रति विषयामध्ये एकूण 21 गुण म्हणजे 35% प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे।
गुणपत्रिकांमध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील। वार्षिक परीक्षेमध्ये जर विद्यार्थी गैरहजर राहिला तर त्याला अनिउत्तीर्ण समजण्यात येईल, परंतु 2 महिन्याच्या आतमध्ये त्याची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे। म्हणजेच त्याला परीक्षा देण्याची संधी हे उपलब्ध करून देता येणार आहे। इयत्ता 5वी ते 8वी मधील विद्यार्थी जर अनुत्तीर्ण होत असेल तर सवलतीचे गुण त्याला कोणत्या पद्धतीने द्यायचे हे GR मध्ये नमूद केलेले आहे। परंतु सवलतीचे गुण देऊनही जर विद्यार्थी नापास होत असेल तर त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयातील विद्यार्थ्यांची शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन त्याला करण्यात यावे। पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र असलेला एकही विद्यार्थी पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहता कामा नये, हे सुद्धा काळजी शाळेला घ्यायची। अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती याबद्दलच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवण्यात याव्यात। पुनर्परीक्षेचे स्वरूप इयत्ता 5वी साठी तोंडी प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी परीक्षा 40 गुण, एकूण गुण 50 गुणाची ही परीक्षा पुनर्परीक्षा राहणार आहे। तसेच इयत्ता 8वी साठी तोंडी प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी परीक्षा 50 गुण म्हणजेच एकूण 60 गुणाची ही पुनर्परीक्षा राहणार आहे। यानुसार त्याचे मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गामध्ये येणार आहे। 5वी ते 8वीच्या वर्गाची पुनर्परीक्षा घेऊन सुद्धा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, नापास झाला तर अशा वेळेस काय करावे तर विद्यार्थ्याला त्याच वर्गामध्ये कायम ठेवावे, त्याचे नाव पटावरून कमी करू नये, त्याला पुढच्या वर्गात प्रवेश न देता त्याच वर्गात ठेवण्यात यावे। पुनर्परीक्षा घेऊन सुद्धा एकच विद्यार्थी नाही तर अनेक विद्यार्थी जरी त्या परीक्षेमध्ये नापास होत असतील तरी त्यांना त्याच वर्गामध्ये ठेवण्यात यावे। परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक सत्र चालू होण्याच्या 3 दिवस पूर्वी लावावा आणि त्याला नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश द्यावा। विद्यार्थ्याचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी प्रत्येक शाळेने घ्यावी। तर मूल्यमापन पद्धती जी आहे, कार्यपद्धती जी आहे, स्वरूप जे आहे, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सर्व शाळा अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना लागू असणार आहे। वार्षिक परीक्षा गुणपत्रक आणि पुनर्परीक्षा गुणपत्रक परिशिष्ट 1 आणि 2 मध्ये देण्यात यावे, म्हणजे वेगवेगळे देण्यात यावे। अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।